महाराष्ट्र माझा न्यूजचा तृतीय वर्धापन दिन दिमाखात साजरा। प्रसिद्ध व्यक्तींचा सन्मान तर सर्वत्रच होतो, मात्र पोलीस प्रशासनातील खऱ्या अर्थाने गुन्हेगारांवर वचक बसवून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणारे वेचक पोलीस कर्मचारी, जिल्हा शासकीय रुग्णालय या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या परिचारिका आणि स्वच्छता कर्मचारी, नाशिक महानगरपालिकेत अतिक्रमण विभागात काम करणारे, स्वच्छता विभागात काम करणारे कर्मचारी जे नेहमीच कितीही चांगले काम करत असले तरी सर्वसामान्य नागरिक तसेच प्रशासनातून त्यांना हवा तसा मान दिला जात नाही। नेहमीच सन्मानांपासून ते दूर असतात। खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र माझा न्यूजच्या प्रत्येक वर्धापन दिनी अशाच वेचक आणि वेधक कर्तव्यदक्ष कर्मचारी, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते आणि उत्कृष्ट पत्रकार बांधव यांचा गुणगौरव केला जातो। 25 डिसेंबर रोजी रोटरी क्लब नाशिक या ठिकाणी अशाच प्रकारचा उपक्रम राबवत महाराष्ट्र माझा न्यूजचे मुख्य संपादक जनार्दन गायकवाड यांच्या संकल्पनेतून गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। शिवाय आपल्या अध्यक्ष भाषणात असा उपक्रम समाज घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलच्या वर्धापन दिन व गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय जनार्दनजी गायकवाड या सोहळ्यानिमित्त विशेष करून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय ज्यांच्या कर्तृत्वाने आपापल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने ठसा उमटवला अशा लोकांच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी या ठिकाणी निर्माण केलेलं व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर ज्याचा सन्मान होत आहे असे सर्व सन्माननीय हा महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल ज्यांच्या खांद्यावर त्याचे पूर्ण धुरा आहे असे सर्व त्यांचे रिपोर्टर्स, सर्व प्रतिनिधी। खरं तर ही संकल्पना खूप छान वाटली, ज्याच्यामध्ये एखाद्या अशा गोष्टीचा सन्मान होतो आहे की ज्याच्याकडे सर्वसामान्य लोकांचं दुर्लक्ष होतं। आपण सन्मानिताचा सन्मान करत असतो, मोठ्यांचा सन्मान सगळेच करतात, परंतु अशी गोष्ट शोधून काढणं की ज्याचा समाजाला खऱ्या अर्थाने उपयोग होतो आहे, ज्याच्या कर्तृत्वाने, ज्याच्या कामामुळे एखाद्याचा प्राण वाचतो आहे, ज्याच्या प्रत्येक दिवसाच्या चांगल्या कामामुळे कित्येक लोकांचं आयुष्य बदलत आहे, अशा लोकांना शोधून अशा ठिकाणी आणून सन्मान करणं हेच खरं तर मोठ्या मनाचं काम आहे। तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी देखील महाराष्ट्र माझा न्यूज गुणगौरव सोहळ्यानिमित्त सर्व उपस्थितांना शुभेच्छा देऊन खऱ्या अर्थाने पत्रकार कसा असावा याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। या महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री जनार्दनजी गायकवाड हे माझ्या अंबड पोलीस स्टेशनच्या कार्यकाळामध्ये मला भेटायला एक चांगला मित्र। पत्रकार हा कसा असावा हे त्यांच्या कृतीतून ते व्यक्त करतात, दाखवून देतात। पीडित लोकांचं काम, जे लोक तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला यायला घाबरायचे अशा लोकांना जनार्दन पोलीस स्टेशनला घेऊन यायचे आणि मी पण अगदी मनापासून त्यांच्या व्यथा समजावून घेऊन माझ्या कायद्याच्या चौकटीत बसून जी काही मदत करते ती मी करत राहिलो। पत्रकार हा असाच असला पाहिजे का समाजातल्या तळागाळाच्या लोकांच्या ज्या काही वेदना आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजे, त्या घेऊन पुढे गेलं पाहिजे। संपादक जनार्दन गायकवाड यांनी आपल्या प्रस्तावनेतून सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत पुरस्कर्त्यांवर समाजाप्रती असलेली आपल्या जबाबदारीचे भान ठेवून आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण कशा प्रकारे न्याय देऊ शकतो याची थोडक्यात जाणीव करून दिली। या सन्मानाचे दावेदार आहात, हक्कदार आहात। चार भिंतीत कोणत्याही एका विशिष्ट अशा संघटनाने केलेली कामं आहे आणि आज या सर्वसामान्य नागरिकांसमोर जो आमच्या पोलीस बांधवांचा जो सन्मान होतोय तर तो का होतोय त्याच्यातलं अजून एक उदाहरण आपल्या समोर आहे। हे प्रतापगिरी सर अंबड पोलीस स्टेशनला ड्युटी करत असताना शिवरात्रीच्या दिवशी एक व्यक्ती त्याला अटॅक आलेला होता, पडलेला होता, कोणाला कल्पना नव्हती। गिरी साहेब पोहोचले आणि त्यांनी त्यांचा जीव वाचवलाय सर। खरं तर गिरी साहेबांसाठी काय झालं पाहिजे म्हणजे पोलीस
पोलिसाला लोक फक्त नाव ठेवतात, पण तसं नाहीये. पोलिसांमध्ये सुद्धा खूप चांगले लोक आहेत. आज आपल्या मागे युनिट 2 ची टीम बसलेली आहे. नाशिक शहरात खऱ्या अर्थाने जर कायदा सुव्यवस्था राबत असेल तर फक्त या टीममुळे आहे, या सर्व पोलीस बांधवांमुळे आहे. हे सर्व पोलीस बांधव जर नसले तर आपल्या शहराची काय अवस्था. आणि हे स्वच्छता कर्मचारी जे महानगरपालिकेचे ड्रेनेज साफ करतात, मला अभिमान आहे मी त्यांच्या शेजारी बसून जेवण करेल. कारण ते जर नसले तर तुमचं शहर हे स्वच्छ राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनाही आपण सन्मान देणं तितकंच गरजेचं आहे आणि आपण सर्वांनी ते केलं पाहिजे. पुन्हा मी आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या नर्सेस बद्दल बोलेल. प्रत्येक व्यक्ती किती वेळ त्रास सहन करू शकतो. ह्या महिला बिचारा दिवसभर यांच्या समोर 100 लोक आलेले असतात. प्रत्येक जण घाईत असतो, प्रत्येकाला काहीतरी अडचण असते, परंतु त्यावेळेस काय होतं की नर्सेस आणि पेशंट यांच्यामध्ये होतात वाद, आणि ते वाद झाल्यानंतर तो विकोपाला जातात. त्यांनाही टेन्शन असतं. आपण हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे. ते पण किती स्ट्रेसमध्ये काम करतात. आणि मॅडम, मी आपल्याला एक विनंती करतो की हे बघा, डॉक्टरांनंतर तुमची जागा आहे. हे सर्व लोक तुमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल येणारा जो पेशंट असतो तो करोडपती घरातून येत नाही, तो एकदम गरीब घरातला असतो. हे आमचे प्रतिनिधी ज्या खेड्या पाड्या दऱ्या खोऱ्यात काम करतात तिकडचे पेशंट आलेले असतात. तर मी आपल्याला या ठिकाणी हात जोडून विनंती करेल की आपण थोडासा आपल्यावर संयम ठेवला पाहिजे आणि हे जे अशिक्षित गरीब लोक आपल्याकडे येतात त्यांना आपण व्यवस्थित उपचार दिले पाहिजे. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, नागरिक संघर्ष समिती प्रमुख गणेश पवार, ज्येष्ठ पत्रकार कुमार कडलक, महावितरण अभियंता चेतन वाडे, माहिती कायदा अधिकार जिल्हा अध्यक्ष अनिल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ सौंदे सह शेकडो पुरस्कर्ते, पत्रकार बांधव व मान्यवर उपस्थित होते. खानदेश सुपरफास्ट न्यूज प्रतिनिधी राजदीप शिंदे, नाशिक.